मी डॉक्टर रीता देशमुख, सहाय्यक प्राध्यापिका वाणिज्य विभाग, श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये BCom फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिलेबसनुसार प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या विषयाच्या युनिट 2 जे आहे त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये 5 चॅप्टर आहे. त्याच्यात जे पहिला चॅप्टर आहे नियोजन, संकल्पना, अर्थ आणि व्याख्या, आणि दुसरा चॅप्टर आहे नियोजनाचे स्वरूप आणि नियोजनाचे महत्त्व. या 2 चॅप्टर बाबत माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे. चॅप्टर 1 युनिट 2चा चॅप्टर 1 नियोजन, संकल्पना, अर्थ आणि व्याख्या. सगळ्यात पहिले आपण नियोजनाची संकल्पना समजून घेऊया. व्यवस्थापनाचे नियोजन, संघटन, समन्वय, निर्देशन, अभिप्रेरण आणि नियंत्रण ही 6 प्रमुख कार्ये आहेत. ही कार्ये व्यवसायाच्या उद्दिष्ट्या साध्य करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. परंतु जोपर्यंत व्यवसायाची उद्दिष्टे निश्चित केली जात नाही तोपर्यंत व्यवसायाच्या कोणत्याही कार्याला अर्थ प्राप्त होत नाही. प्रत्येक व्यवसायात काय साध्य करायचे आहे किंवा भविष्यात काय करायचे आहे व कसे करायचे आहे हे ठरवावे लागते. यालाच नियोजन असे म्हणतात. नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. व्यवस्थापन प्रक्रियामध्ये नियोजन हा पहिला टप्पा आहे. नियोजन हे फक्त व्यवसायाकरिताच उपयोगी आहे असे नसून ते सामान्य जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी आहे. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी ते कार्य कसे करायचे, केव्हा करायचे, यातून काय साध्य करायचे हे निश्चित करावे लागते. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी योजना तयार करावी लागते. योजनेवर कार्य करायचे यश अवलंबून असते. प्रत्येक कार्य हे पूर्वनियोजित असल्याशिवाय ध्येयप्राप्ती होऊ शकत नाही. त्यामुळे योजना आखणे म्हणजेच योजनेचे नियोजन करणे ही क्रिया अतिशय महत्त्वाची समजली जाते. म्हणून नियोजन कार्याला व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू मानले जाते. योग्य नियोजनाच्या अभावामुळे व्यवस्थापनामध्ये सुद्धा अनेक दोष निर्माण होऊन उद्दिष्टे प्राप्त होणार नाही. ध्येयप्राप्तीसाठी करावे लागणारे प्रत्येक कार्य हे नियोजनबद्ध असले पाहिजे. नियोजन म्हणजे अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेला योजनाबद्ध प्रयत्न होय. नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. यानंतर आपण नियोजनाची व्याख्या समजून घेऊया. तर नियोजनाची कुंटज आणि ओडोनल यांनी जे नियोजनाची व्याख्या दिलेली आहे ती आहे, नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. कार्य करण्याच्या मार्गाचे ते जाणीवपूर्वक निर्धारण असून वास्तविक माहिती व विचारपूर्वक ठरविलेले अंदाज या आधारावर निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. दुसरी परिभाषा आहे हियन्स आणि मेसी या विद्वानांच्या मते आहे, नियोजन ही एक अशी बौद्धिक प्रक्रिया आहे ज्याकरिता सृजनशील चिंतन आणि कल्पनेची आवश्यकता असते. ही जी परिभाषा आहे याला आपण थोडक्यात जर म्हटलं तर प्राप्त जे काही परिस्थिती आहे ते अनुभव याच्या आधारे भविष्यकालात उद्दिष्ट ठरविणे व ती साध्य करण्यासाठी कार्यक्रम निश्चित करणे या क्रिया नियोजनात समाविष्ट करणे. नियोजनाचा संबंध भविष्यकाळात करायच्या कृती हे होतो. या प्रक्रियेच्या अंतर्गत उद्देशाची परिपूर्तीसाठी कोणते कार्य केले पाहिजे, कोणत्या प्रकारे केले पाहिजे, त्यासाठी कोणकोणत्या संसाधनाच्या तथा कोणकोणत्या नीती आणि नियमाचे पालन केले पाहिजे हे आगाऊ रूपात निश्चित केले आहे. सारांश रूपात जे सांगायचे असल्यास नियोजन भविष्यकालीन कार्यक्रमाचे निर्धारण आहे. हे झाले आपलं युनिट 2चं चॅप्टर 1. यानंतर आपण युनिट 2चे चॅप्टर 2 नियोजनाचे स्वरूप आणि महत्त्व हे समजून घेऊया. तर नियोजनाचे जे स्वरूप आहे त्याचे 8 पॉईंट आहे. पहिला पॉईंट आहे बौद्धिक प्रक्रिया. नियोजन ही बौद्धिक प्रक्रिया आहे. भूतकाळातील अनुभव, वर्तमान परिस्थिती आणि भविष्यकालीन अंदाज या तिन्ही बाबींचा शास्त्रीय विचार करून कार्याचे नियोजन केले जाते. नियोजन हे पूर्णतत्वाने पूर्वानुमानावर अवलंबून असते. पूर्वानुमान चुकीचे असले तर नियोजनसुद्धा सदोष किंवा चुकीचे होईल. सुयोग्य नियोजनासाठी प्राप्त परिस्थितीचा ज्ञान, अनुभव, कुशलता, योग्य विचारशक्ती तसेच कल्पनेशिवाय शक्य नाही.
योग्य नियोजनासाठी सरासर विचार करून योजना आखावी आवश्यक असते. भविष्य काळातील कोणत्या अडचणी येतील त्या दूर कशा प्रकारे करता येईल याचा विचार नियोजनात केला जातो. नियोजन करीत असताना अनेक बाबी निर्णय देखील घ्यावे लागतात. नियोजना करता ते योग्यतेवर या निर्णयाचे अपयशावर अवलंबून असते. यानंतर दुसरा पॉईंट आहे व्यवस्थापनाचे प्राथमिक कार्य. नियोजन हे व्यवस्थापनाचे प्राथमिक स्वरूपाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. नियोजनाशिवाय इतर व्यवस्थापनाचे कार्ये पार पाडणे शक्य नाही. वस्तुतः व्यवस्थापनाची प्रक्रिया ही नियोजनापासूनच सुरू होते. नियोजनाअभावी व्यवस्थापकीय संसाधनांचा एकत्रित करणे, कार्यावर नियंत्रित ठेवणे, निर्देश देणे अथवा अभिप्रेरित करणे या बाबी शक्य नाही. नियोजन हाच व्यवस्थापनाच्या कार्याचा आधार आणि प्रारंभिक कार्यबिंदू आहे. पूर्वानुमानावर आधारित भविष्यकालीन अंदाज हे नियोजनाच्या आधारे आहेत. नियोजन हे भविष्यकालीन परिस्थितीची कल्पना करणे आणि त्यांचं मूर्त स्वरूप देण्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था करण्याचे कार्य आहे, जे पूर्वानुमानाच्या आधारे केल्या जाते. पूर्वानुमान म्हणजे भविष्यकालीन अंदाज बांधणे. नियोजनाच्यामुळे भविष्यकालीन अंदाज बांधले जातात आणि ते साध्य करण्यासाठी मार्ग शोधल्या जातात. बांधण्यात आलेले अंदाज हे पूर्वानुमानावर आधारित असतात. भविष्यकालीन परिस्थिती लक्षात घेऊन वर्तमान काळात भविष्यासंबंधी निर्णय घेणे म्हणजे नियोजन होय. यानंतर भविष्यासंबंधी चौथा जे पॉईंट आहे भविष्यासंबंधी विचार करण्याची प्रक्रिया. नियोजनाचा संबंध भविष्यकालीन गतिविधीच्या मूल्यांकनाशी असतो. व्यवसायाला कार्य करून शक्य आहे याचा अंदाज आधी घेतला जातो व त्यानंतर काय करायचे आहे यासंबंधी निर्णय घेतला जातो. या संदर्भात जॉर्ज टेरी यांचा पुढील अभिप्राय फार बोलका आहे. नियोजन हे भविष्यकालीन डोकावून पाहण्याचे तंत्र आहे. ते पुढे म्हणतात, पूर्वनिर्धारित उद्दिष्ट आणि वर्तमान काळात करण्यात येणारे व्यवहार यामध्ये समायोजन असावे. याकरिता भविष्यकालीन गरजांचा करण्यात येणारा मीमांसा म्हणजे नियोजन होय. यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे निवड प्रक्रिया. नियोजनासाठी अपेक्षित उद्देशपूर्तीसाठी प्रथमतः अनेक विकल्प शोधून काढल्या जातात. त्यानंतर त्यापैकी एका सर्वोत्तम अशा विकल्पाची निवड केली जाते. प्रत्येक कार्यतळीस नेण्याकरिता अनेक पर्याय उपस्थित असतात, परंतु सर्वच पर्याय हे सर्वोत्तम असतील असे नाही. काही पर्याय हे उद्दिष्टपूर्तीसाठी अपुरे असतात. असे पर्याय दूर सारून व फक्त एकाच योग्य अशा पर्यायाची निवड नियोजनासाठी केली जाते. नियोजन मूलतः एक प्रक्रिया आहे आणि नियोजनाची समस्या फक्त तेव्हाच उपलब्ध होते जेव्हा कार्य करण्यासाठी अनेक विकल्प नजरेसमोर असतात. विविध विकल्प नजरेसमोर नसल्यास नियोजनाचे प्रश्न निर्माण होत नाही. नेक्स्ट पॉईंट आहे सतत आणि गतिशील प्रक्रिया. नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. एकदा नियोजन केले म्हणजे नियोजनाचे कार्य संपन्न झाले असे नाही. व्यावसायिक क्रिया ही परिवर्तनशील व निरंतर चालणारी क्रिया आहे. व्यावसायिक परिस्थितीमध्ये नेहमी होणाऱ्या बदलामुळे उद्देश, धोरण आणि कार्यक्रमात सुद्धा वेळोवेळी परिवर्तन करणे आवश्यक होते. बदलत्या परिस्थितीनुसार वेळोवेळी निर्णय घ्यावे लागतात. त्यानुसार योजनेमध्ये बदल करावे लागतात. एक योजना संपली की लगेच दुसरी योजना करावी लागते. तसेच पूर्वी केलेल्या नियोजनात काही त्रुटी आहे असे वाटत असल्यास त्यात सुधारणा करावे लागतात. नेक्स्ट पॉईंट आहे सर्वव्यापी कार्य. नियोजन हे सर्वव्यापी कार्य आहे. व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर तसेच व्यवसायातील सर्व विभागांमधून नियोजनाचे कार्य केले जाते. व्यवस्थापनाची संघटन, समन्वय, अभिप्रेरण व नियंत्रण या कार्यांना सुद्धा नियोजित करण्याची आवश्यकता असते. या व्यतिरिक्त जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नियोजनाचे महत्त्व आहे. नेक्स्ट पॉईंट आहे कार्यक्षमतेचे मापन. उपक्रमाचे कार्यक्षमते वाढ करणे या नियोजनाचा मुख्य उद्देश तर आहेच, पण त्याबरोबर नियोजनामुळे व्यवस्थापकाच्या कार्यक्षमतेचा मापन करणे सुद्धा शक्य होते. नियोजन ही व्यवस्थापकीय कार्यकुशलतेची कसोटी आहे. नियोजनाद्वारे प्राप्त होणाऱ्या लाभांची तुलना त्याच्या आर्थिक व सामाजिक उपयोगाशी केली जाते. त्या योजना श्रेष्ठ समजल्या जातात ज्या फक्त कमी खर्चिक नसून
त्यापासून कर्मचाऱ्यांचे मनोबळ आणि मानसिक समाधान वाढण्यास मदत होते. यानंतर आपण नियोजनाचे महत्त्व समजून घेऊया. पहिला पॉईंट, व्यवस्थापन कार्याचा आधार. नियोजन हे व्यवस्थापनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. व्यवस्थापनाचे विविध कार्यांना नियोजनामुळे दिशा प्राप्त होते. संघटन, समन्वय, प्रेरणा, निर्देशन, नियंत्रण, कारभार, भरती इत्यादी व्यवस्थापनाचे कार्य आहे. कार्यनियोजन जर प्रभावी असेल तर सर्व कार्य प्रभावीपणे पार पाडल्या येतात. नियोजनामुळे विविध कार्यात समतोल साधणे शक्य होते. समतोल साधण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सहजासहजी सोडविल्या जातात व व्यवस्थापकीय कार्ये प्रभावीपणे पार पडतात. योजना आखताना आवश्यक आणि अनावश्यक प्रयत्नांसंबंधी आधीच विचार केला जातो. नियोजनाअभावी संघटन, समन्वय, नियंत्रण किंवा संचालनाची कल्पनाही करता येत नाही. इतके नियोजन आणि व्यवस्थापकीय क्रिया एकमेकांची सम्मिलित आहे. सुयोग्य नियोजनामुळेच व्यवस्थापकीय संघटनेचे प्रत्येक कार्यावर बारीक नजर ठेवू शकतो, योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतो, तसेच त्यांचे नियंत्रण आपण करू शकतो. यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे अनिश्चिततेपासून रक्षण. जर भविष्यकाळ निश्चित असेल, त्यात कोणत्याही परिवर्तनाची शक्यता नसेल तर नियोजनाची आवश्यकताच भासणार नाही. कारण एका वेळी कार्यप्रणाली निश्चित केली की वेळोवेळी तिचे अनुकरण केले जाऊ शकते, परंतु प्रत्यक्षात असे दिसत नाही. व्यवसायावर आर्थिक, सामाजिक, राजकीय व सरकारी बाबींचा परिणाम होत असल्यामुळे व्यवसायातील परिस्थितीमध्ये अनपेक्षित बदल घडून येतात. व्यवसायात अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता कमी करण्यासाठी भविष्यकाळाबाबत योग्य व अचूक पूर्वानुमान करून योजना तयार केल्या जातात. नियोजन केले जाते. आधी तयार केलेल्या योजनेत बदलत्या परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल घडवून आणले जातात व उद्दिष्ट साधने करण्याचा प्रयत्न केला जातो. नियोजनामुळे भविष्यात घडणाऱ्या अडचणीवर मात करता येतो. नेक्स्ट थर्ड पॉईंट आहे उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करणे. कर्मचाऱ्यांचे लक्ष उद्दिष्टाच्या पूर्ततेकडे केंद्रित करण्यासाठी नियोजन सहाय्यक आहे. उपक्रमाची उद्दिष्टे पूर्ण करणे हा नियोजनाचा मुख्य उद्देश असतो. उद्दिष्टाची पूर्ती करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. नियोजनामुळे कर्मचाऱ्यांच्या आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याकरिता आवश्यक असणारी साधने आणि कार्यविधीचा ज्ञान प्राप्त होते. ज्यायोगे कर्मचारी ही साधने आणि कार्यविधीचा अवलंब करून उद्दिष्टे साध्य करीत असतात. नेक्स्ट पॉईंट आहे चौथा पॉईंट उपलब्ध साधनांचा महत्तम उपयोग. योग्य नियोजनामुळे उपक्रमांचे मानवी आणि भौतिक साधनांचा महत्तम उपयोग केला जातो. उपक्रमाचा दैनंदिनी कार्यात श्रम, यंत्रे, भांडवल, वेळ इत्यादी साधनांचा उपयोग केला जातो. ही साधने पूर्ण कार्यक्षमतेत उपयोगी आणली तर त्याचा उत्पादन क्रियेवर अनुकूल परिणाम होतो. नियोजनामुळे या सर्व संसाधनांचा सर्वोपरी विचार करून त्याची जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल याचा अभ्यास करून योजना निश्चित केली जाते. विधी विभाग, कर्मचारी आणि इतर क्रिया यामध्ये समन्वय स्थापित केला जातो. परिणामतः उत्पादन आणि लाभात वृद्धी होते. नेक्स्ट पॉईंट आहे पाचवा अपव्यय टाळणे. नियोजनाद्वारे अनावश्यक क्रिया टाळून निर्धारित कार्याचा एक निश्चित आणि मितव्ययी मार्ग निर्धारित केला जातो. अनुत्पादक आणि संबंध नसणाऱ्या कार्यपद्धतीवर निर्बंध घातल्या जातात. उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर केला जातो. उत्पादन आणि व्यवस्थापन खर्चात काटकसर साधली जाते. काटकसर साधून अपव्यय टाळायचा असेल तर त्याची कारणे कार्यात सुरुवाती करण्याच्या आधीच कळली पाहिजे. नियोजन हा सर्व घटकांचा आधीच विचार करण्यात येत असल्या कुठे व कशा प्रकारचा अपव्यय होण्याची शक्यता आहे हे आधीच कळते व तो टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी उपाययोजना करता येतात. नेक्स्ट पॉईंट आहे सहावा प्रभावी नियंत्रण. नियोजन आणि नियंत्रण याचा फारच जवळचा संबंध आहे. नियोजनामुळे व्यवस्थापकाला संघटनेतील अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येते. नियंत्रणामुळे ठरविले कार्य आणि प्रत्यक्ष कार्याची तुलना केली जाते. नियंत्रणामुळे कोणत्याही कार्याचे दुर्लक्ष होऊ शकत नाही, दुर्लक्ष करता येत नाही. याचा परिणाम म्हणून संघटनेतील कार्य आपोआपच नियंत्रित ठेवले जाते.
यात करण्यामुळे नियोजनाला नियंत्रण आधार मानले आहे. नेक्स्ट 7वा पॉईंट आहे दबावापासून मुक्ती. प्रत्येक उपक्रमाला आर्थिक, सामाजिक, राजकीय, नैतिक दबावाखाली कार्य करावे लागते. हे दबाव व्यापार चक्र, फॅशन, मागणी, सरकार नियम, सामाजिक आकांक्षा, राजनैतिक स्थिती इत्यादी संबंधात असू शकतात. हे दबाव संस्थेच्या कार्यप्रणालीवर प्रतिकूल प्रभाव टाकतात. नियोजनाच्या माध्यमातून याच्या दुष्परिणामांना कमी केला जाऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट 8वा पॉईंट आहे सुदृढ प्रतिस्पर्धात्मक शक्ती. विपणीमध्ये आपल्या वस्तू आणि सेवाच्या बाबतीत प्रतिस्पर्धात्मक वस्तू आणि सेवा सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध असतात. विपणीत प्रतिस्पर्धा शह दिल्याशिवाय आपल्या वस्तू टिकाऊ धरू शकत नाही. प्रतिस्पर्धा शह देण्यासाठी नवीन वस्तूंच्या उत्पादन, संयंत्र क्षमतेत वृद्धी, कार्यपद्धती सुधारणा, वस्तूचे गुणधर्म, कलाकृती इत्यादीमध्ये परिवर्तन करणे आवश्यक असते. या सर्व बाकी नियोजनाद्वारे साध्य करून घेता येतात. नेक्स्ट पॉईंट आहे 9 पॉईंट व्यवस्थापकीय योग्यतेचा विकास. योजना तयार करीत असताना व्यवस्थापकांना सारासार विचारविमर्श करावा लागतो. कर्मचाऱ्यांनी आपले लक्ष उद्दिष्टावर केंद्रित करणे, नवीन कार्यविधीचा विकास करणे, समस्या विश्लेषण करणे इत्यादी बाबत संधी प्राप्त होत असतात. या सर्व बाबतीत सखोल विचारविनिमय करूनच योजना तयार कराव्या लागतात. योजनेच्या फलश्रुतीचा वर्तमान काळात अनुभव लावावा लागतो. परिणामतः व्यवस्थापकाची व्यवस्थापकीय क्षमता आणि योग्यतेचा विकास होतो. नेक्स्ट 10वा पॉईंट आहे समन्वयास मदत. उपक्रमांमध्ये वैशिष्ट्यीकरण आणि श्रमविभागणीच्या तत्त्वाचा वापर केला जातो. संघटनेचे कार्य विविध विभाग आणि प्रक्रियांमध्ये विभागले जाते. कार्यप्रणालीत कोणत्याही प्रकारे अडथळे येऊ नयेत म्हणून विविध विभाग व क्रियांमध्ये समन्वय साधला लागतो. नियोजनाचे कोणी केव्हा व कसे करायचे हे आधीच ठरविले जाते. विविध विभाग आणि प्रक्रिया समन्वय प्रस्थापित केला जातो. नियोजनाअभावी कामाची पुनरावृत्ती होऊन ती विसंगती येण्याची शक्यता असते. नियोजन मात्र समन्वयासाठी सतत मदत करीत असतो. नेक्स्ट पॉईंट 11वा पॉईंट आहे गुणात्मक पैलूकडे विशेष लक्ष. नियोजनात कार्याच्या परिमाणात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही पैलूकडे विशेष लक्ष पुरविले जाते. नियोजनामुळे उत्पादनाच्या परिणामाबरोबर वस्तूंचे गुणात्मक दर्जात ही वाढ करण्याचे प्रयत्न केले जातात. उपक्रमामध्ये उत्पादित वस्तूंचा दर्जा सुधारण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातात. वस्तूंचा दर्जा उत्कृष्ट असेल तर ग्राहक त्या वस्तूंकडे आकर्षित होतील. गुण नियंत्रणाच्या तंत्रप्रणालीमुळे वस्तूंचा उत्पादन खर्चसुद्धा कमी होतो. पर्यायाचे ग्राहकांना कमीत कमी उच्च दर्जाच्या वस्तू मिळतात. याचा अनुकूल आर्थिक फायदा उपक्रमाला होतो. हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे व्यवसाय व्यवस्थापनाची मूल तत्त्वे SM कोलते सरांची मधून सांगितलेलं आहे. तुम्हाला याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ही पुस्तक वाचावे.